महाराष्ट्र सरकार द्वारा राज्य के स्कूलों में हिंदी को तीसरी अनिवार्य भाषा के रूप में लागू करने के निर्णय के खिलाफ विरोध तेज होता जा रहा है। राज्य भर में मराठी भाषा प्रेमी संगठन, साहित्य हस्तियां और विपक्षी दलों में इस निर्णय को लेकर असंतोष गहराता जा रहा है। इसी क्रम में आज धुले में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गट ने जोरदार प्रदर्शन करते हुए हिंदी थोपने की नीति का तीव्र विरोध किया। महाराष्ट्र सरकार द्वारा स्कूलों में हिंदी को तीसरी अनिवार्य भाषा बनाए जाने के निर्णय के खिलाफ ठाकरे सेना ने धुले में जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शन के दौरान कार्यकर्ताओं ने साप्ताहिक मार्मिक की प्रतियां जलाकर प्रतीकात्मक आक्रोश जताया। ठाकरे सेना के नेताओं ने इस निर्णय को राज्य की भाषाई अस्मिता पर हमला बताया और कहा कि मराठी और अंग्रेजी के साथ विद्यार्थियों पर एक और भाषा थोपना अन्याय है। उन्होंने इसे एक राजनीतिक निर्णय करार देते हुए सरकार से इसे तुरंत वापस लेने की मांग की। महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतंच एक परिपत्रक काढून हिंदी ही त्रिसूत्री भाषा म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी असं परिपत्रक काढून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। पण महाराष्ट्रातील जनतेचा, राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता पूर्वी जो त्या परिपत्रकामध्ये अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला आणि त्याच्याऐवजी मराठी हिंदी भाषेचा त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशा शब्दांचा खेळ या फडणवीस सरकारने मराठी भाषेच्या आणि हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेला आहे। आधी ज्या महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे, त्यातल्या त्यात हिंदी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही दुय्यम भाषा म्हणून अद्यापही महाराष्ट्रातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली नाही आहे। असं असताना केंद्र शासनाचं धोरण म्हणून हिंदी भाषा सक्तीकरण करणं, हे महाराष्ट्रामध्ये लागू करणं हे फडणवीस सरकारचं धोरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी हाणून पाडायला हवं। कारण की तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आणि गुजरातमध्ये गुजराती भाषा त्या ठिकाणी गुजरात्यांनी स्वीकारलेली आहे। गुजरातमध्ये आणि तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा सक्तीचा त्यांनी त्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी विरोध केलेला आहे। आपण जर बघितलं मराठी भाषेला हा 2000 वर्षांचा जुना इतिहास त्या ठिकाणी आहे। सातवाहन कालामध्ये एक शिलालेखाचा एक ग्रंथ 2000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी छापून आलेला होता। सन शक्य 1100 मध्ये मुकुंदराजांनी त्या ठिकाणी मराठीमधला पहिला ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला होता आणि 16व्या दशकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहून आधुनिक मराठीचा वापर त्या ठिकाणी करून ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यावेळेला त्या ठिकाणी प्रकाशित केलेली होती। मराठी भाषेला हा जवळपास 2000 वर्षांचा इतिहास असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी या ठिकाणी करू पाहत आहे। 1965 साली या राज्यामध्ये मराठी ही राजभाषा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती। 1966 पासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024 साली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला। असं असताना महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे, जो अत्यंत घाणेरडा प्रकार या ठिकाणी आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि येत्या आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या 1100 जिल्हा परिषदेच्या शाळा, त्यातल्या त्यात 2100 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अशा 3000 शाळांना शिवसेनेच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी। हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अंमलात आणू नये या संदर्भाचं पत्रव्यवहार येत्या आठवड्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत।